श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामींचे 9 गुरुवारचे व्रत कसे करावे, त्याचे काय नियम आहेत, त्या व्रताच्या अटी काय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामी समर्थांचे हे 9 दिवसांच्या व्रताला तुम्ही कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करू शकता. त्याचबरोबर हे व्रत कोणीही करू शकतं. तुमची एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावा म्हणून देखील हे व्रत तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या व्रताचे उद्यापन हे 9व्या गुरुवारी करावं. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून या व्रताला सुरुवात करावी. संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर टाकला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तरी देखील मी थोडक्यात सांगते. एक ताम्हण घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातात थोडेसे तांदूळ आणि एखादं फूल घ्यायचं आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे आणि पळीने पाणी घेऊन तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही महाराजांना सांगायची आहे. आणि एक एक पळीने पाणी उजव्या हातात टाकून ते पुन्हा ताम्हणात खाली सोडायचं आहे. असं तुम्ही 3 वेळा करायचं आहे. हा झाला तुमचा संकल्प. हा संकल्प करत असताना तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे. त्यानंतर व्रताचा संकल्प करताना तो फक्त पहिल्या गुरुवारीच तुम्हाला करायचा आहे. बघा, दर गुरुवारी करायचा नाही. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल ना, अगदी त्याच पहिल्याच गुरुवारी तुम्हाला या व्रताचा संकल्प करायचा आहे. तसेच व्रताच्या दिवशी तुम्हाला सूर्योदयाच्या वेळेस लवकर उठून स्नान करून शुचिर्भूत व्हायचं आहे. तसेच दिवसभर उपवास देखील करायचा आहे. दुपारी फळं खावीत किंवा दूध किंवा जे उपवासाला जे पदार्थ चालतात ना, तुमच्याकडे जे काही खात असाल ते तुम्ही खायचं आहे. त्यानंतर संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि रात्री आपल्या स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवूनच तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. तुम्ही घरात बघा जे काही बनवाल ना, भाजी पोळी वरण भात जे काही बनवाल, अगदी भाजी भाकरी जरी बनवली ना तरी देखील ती आधी तुम्ही स्वामी महाराजांना दाखवायचे आहे आणि नंतरच हा उपवास सोडायचा आहे. नैवेद्य दाखवल्याशिवाय उपवास सोडायचा नाही. तसेच हे व्रत करत असताना मासिक धर्म आला किंवा सुतक आलं, विटाळ आला तर बघा त्या दिवसात व्रताचरण करायचं नाही, उपवास करायचा आहे. परंतु जेवढे तुमचे गुरुवार अशा काही अडचणी किंवा कारणांमुळे व्रत करता न आल्यास, व्रत करता नाही आलं तर तेवढे गुरुवार तुम्हाला अधिक करून 9 गुरुवारची संख्या ही पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. अचानक हे व्रत चालू असताना अचानक काही प्रॉब्लेम झाला, काही अचानक बाहेर जावं लागलं, प्रवास करायची वेळ आली किंवा तर काय करायचं आहे, अशा वेळी उपवास मात्र करायचा आहे, तो सोडायचा नाही, उपवास करायचा. त्याचबरोबर दिवसभर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जितका जमेल तितका जास्तीत जास्त जप देखील करायचा आहे. मात्र हा गुरुवार आहे ना, तो तुम्ही गृहीत न धरता येणाऱ्या पुढील गुरुवारी हे व्रत करायचं आहे. व्रताच्या दिवशी एकादशी आली किंवा अमावस्या आली, असं काही आलं तर फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे. परंतु तो गुरुवार तुम्ही गृहीत न धरता एक गुरुवार तुम्हाला अधिक करून त्यानंतर हे उद्यापन करायचं आहे. तसेच तुम्ही शेजारी नातेवाईकांनाही या उद्यापनासाठी बोलावू शकता. तसेच हे व्रत अगदी कोणीही, वयोवृद्ध असू दे, स्त्री पुरुष कोणीही हे अगदी सर्वजण हे व्रत करू शकतात. त्याचबरोबर या पूजेकरिता सुपारी, फळे, फुले, कुठल्याही रंगाची फुलं, तुम्ही फक्त ती फुलं ताजी असावीत. अगरबत्ती, धूप हे सुवासिक असावं. त्यानंतर शुद्ध तुपाचा एक दिवा असावा. तसेच उद्यापनाला दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक स्त्री असो या पुरुष यांना तुम्ही काहीतरी भेट म्हणून दिलं,
अगदी तुमची यथाशक्ती काहीही दिलं तरी देखील काय चालणार आहे, किंवा तुम्ही व्रताची पोथी दिली तरी देखील चालणार आहे. त्यानंतर 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला पंचमहायज्ञ करायचा आहे. बघा त्यात काय करायचं आहे, तुम्ही कावळ्याला घास द्यायचा आहे, एखादं लहान मुलं आलं तर त्याला चॉकलेट द्यायचं आहे, एखादा पाहुणा आला तर त्याला चहा पाणी करायचं आहे. यालाच पंचमहायज्ञ असं म्हणतात. ते तुम्ही केलं ना, आणि त्याचबरोबर तुम्ही रोज जरी केलं तर अतिशय उत्तम. याने देखील खूप असा फायदा होत असतो. त्यानंतर गाईला चारा द्यायचा आहे. तसेच उद्यापनाच्या दिवशी किंवा इतर गुरुवारी देखील तुम्हाला शक्य असेल तितकं, जसं जमेल तसं तुम्ही गरिबाला दान करायचं आहे. यथाशक्ती जे तुम्हाला शक्य होईल ना ते तुम्ही दान करा. अगदी काहीच नाही, तुम्ही 6 केळी जरी तुम्ही दान केली ना तरी देखील चालणार आहे. यानंतर पूजाविधी देखील आपण जाणून घेऊया. बघा, व्रताला सुरुवात करायच्या दिवशी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शुचिर्भूत व्हायचं आहे. रोजची जी काही तुमची नित्यपूजा आहे ती आटोपल्यावर घरातील देवासमोर, अर्थात हे व्रत करताना स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं घरात आवश्यक आहे. त्यानंतर स्वामींचा फोटोसमोर एक नारळ, 2 विड्याच्या पानांवर 1 पैसा आणि 1 सुपारी ठेवून नमस्कार करावा. स्वामी महाराजांना तुम्ही मुजरा करायचा आहे. तुम्ही त्यांना शरण जायचं आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि तुम्ही सुरुवात करायची आहे. तर बघा, घरातील थोरं मोठे जे काही तुमच्या घरात व्यक्ती आहे त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर जमिनीवर चौरंग ठेवून त्याभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर चौरंग ठेवण्याच्या आधी देखील त्यावर रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे, एक फूल व्हायचं आहे, त्यावर चौरंग ठेवायचा आहे. चौरंगाच्या सभोवती देखील रांगोळी काढायची आहे, त्याला देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर चौरंगावर भगव्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे एक वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे आणि मध्यभागी स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ना ती तुम्ही ठेवायची आहे. अगदी छोटी असो किंवा मोठी असो, जे काही आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गणपतीची मूर्ती जर असेल तर तुम्ही ती देखील ठेवायची आहे, किंवा नसेल तर अगदीच तुम्ही सुपारी ठेवली ना तरी देखील चालणार आहे. थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर ही सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर हे ठेवून झाल्यावर तुमच्या डाव्या बाजूला तुम्ही घंटा ठेवायचे आहे. त्याचबरोबर चौरंगाच्या शेजारी एक समई किंवा दिवा, तुम्हाला तुमच्याकडे जे शक्य असेल ते तुम्ही लावायचं आहे. त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचा आहे. त्याचबरोबर चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर बघा, नैवेद्य म्हणून तुम्ही एखादं फळ किंवा साखर ठेवू शकता. परंतु काहीही, अगदी खडी साखर जरी ठेवली ना तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर तुम्ही गूळ खोबरं ठेवायचं आहे. अगदी साधी आणि सोपी ही पूजा आहे. तुम्ही अगदी सहज तुम्ही मांडू शकता. अगदी तुमची मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे. या व्रतानं स्वामी महाराज प्रसन्न होणार आहे आणि तुमची जी काही अडचणी आहेत, काही समस्या असतील त्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करणार आहेत. अशा प्रकारचे 9 गुरुवारचे व्रत हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामी महाराज पूर्ण करतील. त्याचबरोबर स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.